नमस्कार मित्रांनो, माझ्या फर्स्ट ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे. आज आम्ही चाललेलो आहे बाहेर फिरण्यासाठी. तर मी ओळख करून देतो माझ्या फॅमिलीची. ही आहे आमची छोटीशी सानू. तिचं नाव सानू आहे, सानवी आहे, म्हणजे आम्ही सानू बोलतो हिला. आणि ही आहे आमची बायको सोनम बुलाखे. ही आहे दत्ता बुलाखे. आज आम्ही असाच विचार केला जरा बाहेर जाऊ फिरायला. तर म्हणलं आज ब्लॉग पण बनवू. तर आम्ही छोटे छोटे कॉमेडी व्हिडिओ बनवतो. तर तुम्ही आमच्या शॉर्ट्स मध्ये जाऊन बघू शकता. तर आज आम्ही कुठे चाललोय, चला पुढे आपण ब्लॉग मध्ये बघूच. तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सध्या आता आम्ही आहे आळंदी भोसरी रोडला. तुम्हाला कळलं असं आज पुढे चाललेलो आहे. तर सानू खूप खुश आहे. तर काय वाटतं सोनम, पहिला ब्लॉग बनवतो? चांगलं वाटतंय. सानू तुला छान वाटतंय का? काय करायचं चाललो आपण, कुठे चाललो सांग? सकाळ सकाळी भूक लागल्यामुळं आम्ही इडली सांबार आणि खिचडी घेतली आणि इथे नाश्ता पूर्ण करून आम्ही पुढच्या मार्गाला लागलो. आज एकादशी असल्यामुळे खूप लोक माऊलींच्या दर्शनासाठी आले होते. खूप गर्दी आहे, ट्रॅफिक आहे. आज अर्धा तास ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर शेवटी आळंदीला पोचलो. आज खूप गर्दी आहे आळंदीला, खूप लोक आलेले आहेत, तुम्ही बघू शकता. खूप लोक, आज एकादशी असल्यामुळे ही गर्दी आहे. आणि कालच पालखी आल्यामुळं माऊलींचे दर्शन घेण्यासाठी खूप लोक आलेले आहेत. आणि आत्ताच जी पाऊस पडल्यामुळं बघा माझ्या मागं जो पूर होता पूर्ण वसरलेला आहे. पूर्ण पाणी भरलं होतं जेव्हा पालखी निघली होती, तेव्हा हा पूल वगैरे पाण्याखाली गेला होता पूर्णपणे. आजचं वातावरण खूपच छान आहे. खूप लोक असल्यामुळे इथलचं वातावरण छान झालं आहे. पाऊस दिसत नाही आज, बघूया आज पाऊस आला तर येऊ शकतो. चला आता आपण नदी पात्राकडे जाऊ. खूप सुंदर मूर्ती ठेवलेली आहे विठ्ठलाची. सानूचे फोटो काढायचे आता. सानूचा व्हिडिओ पण बनवत आहे आम्ही, बघा तुम्ही. त्यानंतर आता पुढे आम्ही माऊलींच्या दर्शनासाठी पुढे जाणार आहे. ते बघा खूप गर्दी आहे माऊलींच्या दर्शनासाठी. इथून तिथून रांगच लागलेले, पाय ठेवायला पण जागा नाही. इथे बघा खूप भाविकांची गर्दी आहे. सगळ्यांच्या मुखात एकच नाव आहे माऊलींचं. चला आता पुढे जाऊ, आपण माऊलींचं दर्शन करू. मंदिराजवळ आम्ही पोचलेलो आहे. हे बघा दादांनी आम्हाला गंध लावलेला आहे. इथे खूप गर्दी असल्यामुळे आम्ही बाहेरच दर्शन घेण्याचं ठरवले. आम्ही बाहेरूनच माऊलींचं दर्शन घेतलं आणि
पुढे निघालो. माऊलींच्या दर्शनानंतर आम्ही इथे उसाचा रस पिलो आणि घरी जाण्यासाठी निघालो. मित्रांनो, पहिल्याच ब्लॉग मध्ये माझ्या संग कांड झालाय. मी आळंदीला देवासाठी पाया पडायला आलो होतो. तिथे माझी गाडी नो पार्किंग मध्ये होती, ती उचलून आणली. आता मी आलोय आळंदीच्याच काय RTO ऑफिस मध्ये आलोय. फायनली आळंदीचं दर्शन घेऊन आता निघालो आहे. पण गाडी नेली होती पोलिसांनी, ती पण दिलेली आहे. आता निघालोय पुढच्या मार्गाला. चला बघूया आता कुठे जायचं. माऊलीचं दर्शन झालंय. तर येडेश्वरला पण दर्शन घेतलेलं आहे. जी आपली गाडी उचलली होती ती पण भेटली. बरं झालं, साहेबांनी लवकर आपले फाईन वगैरे घेऊन आपल्याला सोडून दिलं. मला आता आपल्या घरी जायचं प्लॅनिंग चालू आहे. ब्लॉक मध्येच काय ना काय घडून राहिलंय. आता सानूची गाडीवरून चप्पल पडली, तिची मम्मी आणायला गेली. ते बघा मागून चलत येते. भेटली का? हा, ते आता घरी आलेलो आहे. पूर्ण दिवस आज दर्शनातच गेला. चला जरा आता आराम करूया घरी. चला आता आराम करून झाला, जेवण करून झालं. आता रात्रीचे 9 वाजले आहेत. आजचा पूर्ण दिवस फिरण्यात आणि ब्लॉग करण्यातच गेला. तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा. आणि आमच्या व्हिडिओला लाईक अँड शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आज आपण आळंदी पाहिले, भजन पाहिलं, अजून तो गाडीचा एक सीन झालेला पोलिसांनी नेलेली, आणि अजून आपला दिवसभराचा प्रवास पाहिला. तर असाच सपोर्ट तुम्ही माझ्या ब्लॉगला करा. चला आजचा ब्लॉग इथेच समाप्त करूया. बाय.